श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का हो? काही वेळा घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही. सतत काही ना काही समस्या, आजारपण किंवा नको असलेले खर्च येतच राहतात. आपण म्हणतो हे सगळं नशिबानं होत आहे, पण हे केवळ नशिबावर सोडून चालणार नाही. आपल्या घराची ऊर्जा आणि आपल्या रोजच्या सवयी यांचा आपल्या आर्थिक स्थितीशी थेट संबंध असतो. आज आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत ज्या सकाळी उठल्यावर केल्यास तुमच्या घराची भरभराट होण्यास नक्की मदत होते. पहिला नियम, सकाळची सुरुवात शांततेने करा. झोपेतून उठल्यावर लगेच धावपळ न करता शांतपणे बसून दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेची भावना घरामध्ये समृद्धी आकर्षित करण्यास मदत करत असते. सकाळी उठल्यावर मोबाईल बघू नका. डोळे मिटून 5 मिनिटे जगाचा आभार माना. ज्याच्याकडे कृतज्ञतेची भावना असते त्याला निसर्ग अधिक देत असतो. माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते किती सुंदर आहे याचा विचार करा. सकाळी तक्रार करण्यापेक्षा आभार मानायला शिका. सकाळची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचं वातावरण बदलते. आता दुसरा नियम, घर स्वच्छ आणि मोकळं ठेवा. सकाळी उठल्यावर अंथरूण नीट आवरणं आणि घराची स्वच्छता करणे हे शिस्तीचं लक्षण आहे. ज्या घरात स्वच्छता आणि टापटिपीत असतं तिथं लक्ष्मीचा वास नेहमी असतो असं मानलं जातं. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू नकारात्मकता वाढवतात. तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे. घराच्या कोपऱ्यात असलेली धूळ साफ करणे. अस्ताव्यस्त घर म्हणजे गोंधळलेलं मन. जर तुमचं घर आवरलेलं असेल तर तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि चुकीचे खर्च टाळता येतात. घरात गरिबी येऊ नये असं वाटत असेल तर घराला नीटनेटकं ठेवा. आता तिसरा नियम, शांत मन आणि नियोजन. घाई गडबडीत घेतलेले निर्णय महाग पडतात. सकाळची 10 मिनिटे शांत बसा. चहा पिताना किंवा घराची कामं करताना विचारांच्या मागे धावू नका. पैशांचा वापर कुठे आणि कसा करायचा याचं छोटं नियोजन करा. एक गृहिणी म्हणून तुम्ही घराच्या अर्थमंत्री आहात. तुमचा विचार करण्याची पद्धत अख्ख्या घराच्या आर्थिक स्थितीला दिशा देत असते. सकाळी 10 ते 15 मिनिटे शांत बसून नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान करा. हे तुमच्या मनाला एकाग्र करते आणि दिवसभराच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मानसिक बळ देते. आर्थिक निर्णय घेताना शांत मन खूप महत्त्वाचं असतं. आता चौथा नियम, सकारात्मक संवाद. घरातले वातावरण दुभंगलेले असले तर प्रगती थांबते. सकाळी उठल्यावर घरातील व्यक्तींशी कसं बोलता, तक्रार करता की हसून स्वागत करता. ज्या घरात शांतता आणि प्रेम आहे तिथे लक्ष्मीला यायला खूप आवडतं. वादावादाने पैसा तर जात नाही पण घराचं सुख नक्की निघून जातं. सकाळी एक गोड बोलणं संपूर्ण दिवसाची ऊर्जा सकारात्मक बनवते. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मकच बोला. घरातील लोकांशी प्रेमानं आणि गोड शब्दात करा. वादावादी टाळा. ज्या घरात प्रेम आणि आदर असतो तिथे लक्ष्मी स्थिर राहते. घरातील सकारात्मक ऊर्जा आर्थिक प्रगतीसाठी पोषक ठरते. आता 5वा नियम, कृती करण्याची प्रेरणा. हे बदल एका दिवसात होणार नाही आहेत. हे तुमच्या सवयीचा भाग बनवा. गरिबी ही केवळ खिशात नसून ती विचारात असते. जेव्हा तुम्ही तुमच्या घराची, तुमच्या वेळेची आणि तुमच्या नात्यांची किंमत करता तेव्हा समृद्धी तुमच्या घराची वाट शोधत येते. गरिबी ही फक्त खिशात नसते तर ती आपल्या विचारात असते. जेव्हा विचार श्रीमंत होतात तेव्हा परिस्थिती आपोआप बदलू लागते. पैसा मिळवणे हे कष्टाचं काम आहे, पण पैसा टिकवणे हे संस्कार आणि शिस्तीचं काम आहे. घर म्हणजे विटांचं बांधकाम नाही
तर ते तुमच्या सकारात्मक विचारांचं आणि प्रेमाचे निवासस्थान आहे. त्याला कधीही गरिबीची नजर लागून देऊ नका. दिवसभराची सुरुवात जर शांततेने आणि कृतज्ञतेने झाली तर लक्ष्मी त्या घरात आनंदाने राहायला येते. सकाळची 10 मिनिटे तुमच्या स्वतःसाठी द्या. तुमचा आजचा दिवस तुमच्या उद्याचं भविष्य घडवेल. अस्ताव्यस्त घर हे गोंधळलेल्या मनाचं लक्षण आहे. त्यामुळे घर नीट ठेवा. मग बघा तुमची प्रगती कशी तुमच्याकडे चालत येते. आयुष्यावर बोलायचं तर खूप काही आहे, पण सुरुवात स्वतःपासून करायची आहे. दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःची सकाळ बदला. आयुष्य आपोआप बदलेल. संकटे येणारच, पण ज्या घरात संवाद आणि शिस्त असते तिथे संकटाचे रूपांतर संधीमध्ये होतं. तुमच्या सवयींचं तुमचं भविष्य घडवतात. स्वच्छ मन, नीटनेटके घर, समृद्धी हेच तर खरे सार. गरिबीची लाट थोपवायची असेल तर शिस्तीचा किल्ला उभा करा. आजपासून हे 5 नियम नक्की पाळा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.